किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती सुस्थितीत असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे. हा किल्ला 12व्या शतकात शिलाहार राजा भोज यांच्या काळात बांधला गेला. यानंतर यादव, बहामनी, आदिलशाही, मोगल, मराठे आणि ब्रिटिशांनी इथं राज्य केलं. शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार आणि शिवशंभूच्या जिव्हाळ्याचा असणारा हा पन्हाळा. हो, आज आपण आलो आहे किल्ले पन्हाळगडला. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा पन्हाळगड कोल्हापूरपासून अगदी 22 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथून गडावरून आपल्याला आजूबाजूचा जो प्रदेश दिसतो त्या म्हणजे खूपच सुंदर दृश्य दिसतं. अगदी दूरपर्यंतचा परिसर तुम्हाला इथून दिसतो आणि ज्यावेळी म्हणजे क्लाउड्स असतात त्यावेळी अगदी म्हणजे धुक्यात खूपच म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तर इथं खूप छान दृश्य दिसतं तुम्हाला. पन्हाळगडावर आपण अंबरखाना, 3 दरवाजा, अंधार बाग, सज्जाकोटी, रेडे महाल, पुसाटी बुरुज, राजदिंडी मार्ग, धर्मकोटी आणि शिवरायांचं मंदिर बघू शकता. आणि पहिल्यांदा आपण जिथं जाणार आहे ती आहे अंधार बाव किंवा अंधार बावडी. काळ्या दगडाची ही वास्तू गनिमी काव्याचे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. वरून पाहता 1 मजली भासणारी ही वास्तू प्रत्यक्षात 3 मजली आहे. सर्वात तळाला आहे खोल विहीर, तर मधल्या मजला हा खूप मोठा आणि हवेशीर आहे. तसेच इथे एक चोर दरवाजाही आहे. अफझल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. नंतर आदिलशहाने किल्ला परत काबीज करण्यासाठी सिद्दी जोहरला धाडले आणि सिद्दी जोहरने तब्बल 40,000 सैन्यासोबत पन्हाळ्याला वेढा दिला. या वेढ्यातून महाराजांनी मोठ्या शिपातीने सुटका करून घेऊन विशाळगडाकडे कूच केली. त्यावेळी त्यांच्यासोबत वीर बाजीप्रभू देशपांडे, बांदल बंधू आणि इतर मावळेही होते. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी महाराजांच्या वेशात शिवा काशीदला दुसऱ्या मार्गे धाडले. सिद्दी जोहरच्या सैन्याला वाटले महाराज आपल्या हाती लागले, पण ते शिवा काशीद होते. हे समजतात त्यांनी त्याची हत्या केली आणि सैन्य महाराजांच्या मागावर पाठवले. बाजीप्रभूंनी घोडखिंड थोपवून धरली आणि जोपर्यंत 3 तोफांच्या आवाजाचा इशारा होत नाही तोपर्यंत घोडखिंड लढवली. घोडखिंड लढवतानाच बाजीप्रभू देशपांड्यांना वीर मरण आले. किल्ल्याला 4 दरवाजांचं प्रवेशद्वार होतं. इंग्रजांनी त्यातलं एक 1844 मध्ये पाडून टाकलं आणि आता आपण चाललो आहे 3 दरवाजा. 3 दरवाजा हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा आहे. इथं एंट्रीलाच एक छोटंसं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे हे. तसेच हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. म्हणजे जरी शत्रू गडावर चालून आले तरी तो हे 3 दरवाजे पार करू शकत नव्हता. आणि या 3 दरवाजावरती 3 साम्राज्याच्या खुणा दिसतात. सर्वात पहिल्या दरवाजावरती तुम्हाला अरबी भाषेतील इन्स्क्रिप्शन दिसतं.
तर दुसऱ्या दरवाजावरती गणपती आणि 2 सिंह म्हणजेच मराठी साम्राज्याची खून दिसते आणि तिसऱ्या दरवाजावरती 2 मोर म्हणजेच ब्रिटिशांची खून दिसते. दरवाजा ना 3 दरवाजा, हा 2 तो 3, हा गडावर जी ठिकाणं आहेत ती म्हणजे वॉकेबल डिस्टन्सवरती नाही आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतःचं व्हेकल घेऊन आला तर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला इझी होईल. तरीसुद्धा इथे ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे, तुम्ही ते पण टेन्शन घेऊ नका. अगदी मस्त सगळीकडे तुम्हाला ऑटोवाले पण फिरवू शकतात आणि इथं डबल डेकर बसेस, छोट्या छोट्या बसेस होत्या ज्या इकडून तिकडे जात होत्या. आणि आता आम्ही प्लॅन केला की इथं जे पन्हाळचा रणसंग्राम आहे तर नवीनच इथं हे थिएटर ओपन झालेलं आहे आणि तिथं आम्ही जाणार आहे. तिथली तिकीट आहे पर पर्सन 150 रुपये. तर आम्ही या 3D शोचे तिकीट बुक केलेत आणि हा 3D शो एक टाईम स्लॉट असतो प्रत्येक शोचा, तर त्यानुसार तुम्हाला ते घ्यावं लागतं तिकीट. आणि आम्ही बुक केला आणि तो जो शो होता तो होता 1 तासानंतरचा, त्यामुळं 1 तास काय करायचं म्हणून आम्ही बाकीचे जे प्लेसेस आहेत ते पाहण्यासाठी आलो आहे. आणि आता आम्ही आलो आहे सज्जाकोटीच्या इथं. आणि सज्जाकोटीच्या इथं आल्यानंतर जे वातावरण चेंज झालं, एकदम मस्त थंडगार हवा सुटली आणि इंद्रधनुष्याचंही दर्शन झालं आम्हाला इथं आणि मस्त पाऊसही चालू झाला. खूप मोठा आहे पन्हाळगड. एका दिवसात जर तुम्ही पटपट फास्टमध्ये सगळ्या गोष्टी केल्या तर होऊन जातो, पण पावसामुळे आमच्या बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या. तबक उद्यान राहिलं. तबक उद्यान छान आहे, म्हणजे ज्यांना प्लांट्सची आवड आहे त्यांच्यासाठी हे चांगलं आहे.
त्यानंतर धर्मकोटी, शिवतीर्थ, संभाजी देवालय वास्तू आहे, तसेच छत्रपती शिवरायांचं मंदिरही इथं आहे आणि छत्रपती ताराराणी राजवाडाही आहे. याचं रूपांतर आता शाळेत करण्यात आलं आहे. तर या वास्तू बघण्यासारख्या आहेत. तर सज्जाकोटीजवळ शस्त्रागारही आहे आणि सज्जाकोटीवरून आपल्याला हुबेहूब पन्हाळगडासारखा दिसणारा पावनगड दिसतो. आमचा प्लॅन होता की इथून पुढं जे धान्य कोठार आहे म्हणजे अंबरखाना, गंगा, यमुना, सरस्वती अशी धान्य कोठारांची नावं आहेत आणि ही 3 कोठारं जी आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 5 लाख पोती धान्य या कोठारात मावतं आणि खूप छान आहे, ते बघण्यासारखं आहे. पण इतका जोरात पाऊस चालू झाला इथं, तर आमचं ते बघणं राहूनच गेलं. एवढ्या मोठ्या पावसाची अपेक्षा नव्हती आणि आम्ही मस्त भिजलेलो, त्यामुळं ड्रेस चेंज करणं गरजेचं होतं. तर आम्ही तसे एक्स्ट्रा क्लोथ्स नेले नव्हते आणि ज्या 3D शोचं जे थिएटर आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला आम्हाला एक छोटंसं बुटीक मिळालं. तिथं शॉपिंग केलं, प्लस त्यांनी आम्हाला त्यांचे होमस्टे जे होतं तेही दाखवलं आणि तिथं चेंज करून आम्ही मस्त 3D शो बघायला निघालो. तर 3D शोमध्ये पहिल्यांदा तुम्हाला एका छोट्याशा थिएटरमध्ये नेतात. तिथं तुम्हाला खाली बसून अगदी इंट्रोडक्शन जे आहे, इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो दाखवला जातो. त्यानंतर जे मेन 3D थिएटर आहे तिथं नेतात, त्या स्क्रीनवरती नेतात आणि तिथं चेअर्स असतात प्रत्येकाला बसायला आणि प्रत्येकाला गॉगल्स दिले जातात आणि जे इफेक्ट्स आहेत तेही खूप चांगले आहेत, अनुभवण्यासारखे आहेत. मुलांसाठी तर खूपच छान आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा या थिएटरला. असा हा आमचा आजचा पन्हाळगडाचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी सुनीता, भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, थँक्यू.